तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी आज रोड शो काढण्यात आलेला होता। चेतनी कोळीवाडा, टेंबी नाका, चंदनवाडी नाका, ज्ञानेश्वर नगर रोडमध्ये हा शो जो आहे तो काढण्यात आलेला होता। आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आहेत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाई, मोठ्या प्रमाणात भगवा वादळ रस्त्यावरती प्रचारामध्ये भगवा वादळ 15 तारखेला या ठिकाणी शिवसेना भाजप महायुतीचा भगवा ठाणे महापालिका डौलाने फडकवणार। भगवा वादळ दिसून मात्र अनेकांचे झेंडे या प्रचारामध्ये दिसून येत आहेत। सगळे झेंडे दिसत नाही, गायब आहेत। भगवा वादळ इथे ठाण्यामध्ये दिसतंय। संजय राऊत कुठेतरी रेमान डकेत असा आरोप करतात, मात्र कोविड काळात खऱ्या अर्थाने कोणी काम कोविड काळात कोणी काम केलंय ठाणेकरांना माहित आहे, मुंबईकरांना माहित आहे, महाराष्ट्राला माहित आहे। घरी बसून मास्क लावून आम्ही घरी बसलो नाही। आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा सत्तेचा नाही, आमचा अजेंडा विकासाचा। आपला अजेंडा विकासाचा असं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोणाचा भगवा झेंडा फडकेल महापालिका हे देखील पाहणं गरजेचं राहणार। कॅमेरा अजय सह गणेश सुरा, टीव्ही नंबर 8।